पुण्यापासून काही अंतरावरती यवत गावाजवळील एका डोंगरावर वसलेलं एक असं मंदिर जिथे दगड बोलतात. जय शिवराय, हर हर महादेव. जर तुम्ही महादेव भक्त असाल आणि जर तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात एक सुंदर महादेवाचं मंदिर शोधत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. आज मी आलेलो आहे यादवकालीन स्थापत्यकलेचा एक अद्भुत नमुना असलेला भुलेश्वर मंदिरात. 13व्या शतकात बांधलेलं हे मंदिर भगवान महादेवाला समर्पित आहे. पण या मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथलं कोरीव काम. बाहेरून हे मंदिर जे आहे ते पाहायला एखाद्या किल्ल्यासारखं दिसतं, पण आत शिरल्यावरती इथल्या मूर्तिकलेने आपण भारावून जातो. भुलेश्वर मंदिरातील सर्वात दुर्मिळ गोष्ट म्हणजे इथली नारी गणेशाची म्हणजेच गणेश्वरीची मूर्ती. गणपती बाप्पाचं असं स्त्री रूप फार कमी ठिकाणी पाहायला मिळतं. हे या मंदिराचं प्रमुख आकर्षण आहे. मंदिरामध्ये खूप सुंदर आणि सुबक नंदींची मूर्ती आहे. मूर्ती पाहून तुम्ही भारावून जाल. जर तुम्ही मूर्ती पाहिलीत तर तुम्हाला समजेल की नंदीने मान जी आहे ती खाली केलेली आहे. असे नंदी खूप कमी जागी पाहायला मिळतात. भुलेश्वर शिवलिंगाबद्दल अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवलिंगाच्या खाली जर प्रसाद ठेवला तर तो संध्याकाळपर्यंत गायब होतो असंही म्हटलं जातं. मुख्य मंदिराच्या अवतीभोवती खूप सारे छोटे मोठे मंदिरंसुद्धा आहेत. मुघल काळात या मंदिराच्या सौंदर्याची खूप मोठ्या प्रमाणात हानी केली गेली, पण आजही इथल्या मूर्तींमधील जिवंतपणा आपल्याला थक्क करतो. इथल्या भिंतींवर रामायण, महाभारत आणि पुराणातील अनेक प्रसंग कोरले गेलेले आहेत. तुम्ही आजपर्यंत असं कासव कुठेच पाहिले नसेल. मंदिरावरील नक्षीकाम पाहून असं वाटतं की जणू काही हे एक जिवंत देखावाच आहे. हा जिवंत देखावा पाहण्यासाठी प्रत्येकाने एकदा तरी भुलेश्वर मंदिराला भेट द्यायलाच हवी. भुलेश्वर मंदिर जे आहे ते दौलतमंगळगड या गडावरती बांधले गेलेलं होतं. गडाचे काही अवशेष जसं की बुरुज किंवा महाद्वार आजही तुम्ही पाहू शकता. त्याचे व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायलाच मिळतील. त्या अगोदर मंदिराची जी कलाकुसर आहे, नक्षीकाम आहे, ते तुम्ही संपूर्ण पाहून घ्या. मंदिराबद्दल तर माहिती मी तुम्हाला पूर्ण दिली, पण इथे यायचं कसं? तर पुणे सोलापूर रोडने जे आहे तर यवत गावात यायचं आहे तुम्हाला. यवत गावापासून तुम्ही भुलेश्वर फाट्यावरून उजव्या साईडला 10 किलोमीटर जर सरळ पुढे आलात तर तुम्ही मंदिराच्या कमानीपाशी पोहोचता. मी गाडी इथेच खाली पार्क केलेली आहे, कारण बरेच जण मंदिरात येतात पण एका ठिकाणी जायचं विसरतात. तेच तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही जर आलात तर गाडी जी आहे ते या रोडने सरळ वरती मंदिराच्या शेजारी घेऊन जाऊ शकता. मंदिराच्या शेजारी जी आहे ती अशी भली मोठी पार्किंगची सुविधा पण उपलब्ध आहे. चला तर मग जे तुम्हाला दाखवण्यासाठी मी इकडे आलेलो आहे त्या रस्त्याने पुढे जाऊयात. इथून पुढे आल्याच्या नंतर तुम्हाला जे आहे हे दरवाजाचे अवशेष पाहायला मिळतील. इथून आपल्याला जे आहे ते थोडं पुढं जायचं आहे. इथून पुढे गेल्याच्या नंतर डाव्या साईडला जर तुम्ही गेलात, या साईडने डाव्या साईडने जर तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला एक कुंड पाहायला मिळेल. कुंडाच्या बाजूला एक खूप सुंदर महादेवाची पिंड आहे. कुंडामध्ये खाली जाण्यासाठी जे आहे तो पायरी मार्गसुद्धा आहे आणि पायरी मार्गावरून जाताना तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि सुबक कलाकुसर त्यावरती केलेली आहे. त्याच बाजूला जे आहे ते डाव्या साईडला 2 ते 3 महादेवाच्या पिंडी आहेत, नंदी पण आहे आणि एक गणेश मूर्ती आहे. खाली जर तुम्ही आलात
तर तुम्हाला उजव्या साईडला पाण्याचे कुंड दिसतील. कुंड जे आहेत ते 2 भागामध्ये विभाजले आहेत. पाणी बघा, जर तुम्ही पाणी बघितलं तर पाणी खूप थंड पण आहे आणि इतकं स्वच्छ आहे जेणेकरून त्याचा खालचा तळसुद्धा दिसतो आहे. जर कधी तुम्ही इकडे भुलेश्वर मंदिरात जर आलात तर या कुंडाच्या ठिकाणी अवश्य भेट द्या आणि बाटलीच्या सहाय्याने किंवा जर तुमच्याकडे दुसरी कोणती वस्तू असेल त्याच्या सहाय्याने या कुंडातील पाणी जे आहे ते या कमंडलूमध्ये नक्कीच भरा. मंदिरापासून खाली आल्याच्यानंतर या रोडने तुम्ही आतमध्ये गेलात तर जी झाडांची बाग आहे त्या बागेमध्ये जाऊन पोचाल, जिथे तुम्हाला बसण्यासाठी अशा काही ठिकाणी बनवलेले आहेत. देवपूजा तर झाली, आता वेळ आहे पेट पूजाची. आपण आज घेऊन आलेलो आहोत आपली आवडती मटकी भेळ आणि त्याचबरोबर आहे पेरू. चला तर मग मटकी भेळ आणि पेरूचा आस्वाद घेऊयात. मंदिरापासून खाली आल्याच्यानंतर डाव्या साईडला जे आहे ते खूप मोठ्या गार्डनचे काम सुरू आहे. जर तुम्ही संध्याकाळच्या वेळी मंदिर पाहायला येत असाल तर या कमानीच्या डाव्या साईडला जे आहे ते एक छोटीशी टेकडी आहे. या टेकडीवरून जो आहे तो सनसेट खूप सुंदर पाहायला मिळतो. मंदिर डोंगरावरती असल्यामुळे इथून आजूबाजूचा परिसर जो आहे तो अतिशय विलोभनीय दिसतो. पावसाळ्यात तर हे ठिकाण जे आहे ते स्वर्गासारखं भासतं. ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमींसाठी हे एक हक्काचं ठिकाण आहे. इथूनच जवळ असलेल्या ढवळगड आणि मल्हारगडला सुद्धा तुम्ही जाऊ शकता. तर मित्रांनो, जर तुम्हाला इतिहास, कला आणि अध्यात्म यांची सांगड अनुभवायची असेल तर भुलेश्वर मंदिराला नक्की भेट द्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन भटकंतीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनल्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय. हर हर महादेव.